अचानक आई जेव्हा गेली तेव्हा फार छोटा होतो. जबाबदाऱ्या तर काही माहितीच नव्हत्या. बऱ्याच वेळा काळजी वाटायची की फ्युचरमध्ये आपलं कसं होणार. 2015मध्ये जेव्हा वडील वारले तेव्हा माझ्यावरती मोठा आभाळ कोसळलं. पायाखालची जमीन सरकल्यासारखं माझं आयुष्य सरकून गेलं. जे म्हणतात अरे हे बघ हे तेच बघ मुलीसारखं नाचते बघ ते, की हा मुलगा आहे आणि मुलीसारखा करतो, हा असाच आहे हा तसाच आहे. छक्का असेल, नाचा असेल, बायला असेल, असे घाण घाण कमेंट लोक करतात. बिनकामी ढवळाढवळ करण्यापेक्षा ज्याचं जसं लाईफ चालू आहे त्याला तसं जगू द्या. जेव्हा फायनान्शियल क्रायसिस यायचे, जेव्हा फायनान्शियल खूप तंगी यायची, तेव्हा असं वाटायचं आता हे सगळं सोडून द्यावं. पण कुठेतरी मी हार मानली नव्हती. 2019मध्ये वाढीव दिसताय राव नावाचं एक फार फेमस आणि प्रसिद्ध गाणं मी केलं. श्वास रोखून आली ठुमकत, नार नखरेल चाल चालत, शृंगार हास्य हा गाली चढवत, लावण्यवती तुमच्या दरबारात. नमस्कार, मी लावणी सम्राट किरण गोरे. तसा मी मूळचा नांदेड जिल्ह्यातील नरसी ह्या छोट्याशा खेड्यागावातला आहे. माझं एज्युकेशन BSc BEd, त्याचबरोबर एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड कस्टमर सर्व्हिसेस म्हणजेच एअरपोर्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमासुद्धा मी पूर्ण केलेला आहे. मागच्या 7 ते 8 वर्षापासून मी इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल लावणी डान्सर म्हणून परफॉर्म करतो आहे. आईवडील वारल्याच्या नंतर खरं तर लावणीला मी ॲज अ प्रोफेशन चॉईस केलं. त्याआधी लावणी फक्त माझ्यासाठी एक आवड होती, पण आता लावणी माझं काम आहे आणि मला याचा खूप जास्त अभिमान आहे. मागच्या 7 वर्षामध्ये मी नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट अशा वेगवेगळ्या स्टेजेसवरती परफॉर्म केलेलं आहे. जवळपास 800 स्टेज शोज मी आजपर्यंत केलेले आहेत. ह्या स्टेज शोज करताना मला वेगवेगळे अनुभवसुद्धा आले. खूप जागा एक्सप्लोअर करायला मिळाल्या. श्रीलंका, बँकॉकसारख्या ठिकाणी मी भारताला फोक डान्समध्ये गोल्ड मेडलसुद्धा मिळवून दिलेलं आहे. युजली स्टोरी टेलिंग जेव्हा असतं तेव्हा सगळेजणच त्यांची लाईफस्टाईल सांगत असतात किंवा त्यांचा बॅकग्राऊंड सांगत असतात, त्यांचा पास्ट सांगत असतात. बट मी आज खूप प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. खरं तर एक लावणी परफॉर्मर म्हणून जेव्हा मी सध्या इंडस्ट्रीमध्ये परफॉर्म करतो आहे ॲज अ मेल लावणी डान्सर, तेव्हा खूप चॅलेंजेस समोर येत आहेत. तसं मी लहानपणापासूनच लावणीची मला फार जास्त आवड होती. मला सख्या 5 बहिणी आहेत आणि मी घरामध्ये एकुलता एकच लाडाचा असल्यामुळं फार लाडामध्ये वाढलेला असा मुलगा म्हणून घरामध्ये माझी काळजी घेतली जायची. त्यामुळं बहिणींसोबत राहत मला कलेमध्ये फारच आवड निर्माण झाली. त्यांच्यासोबत डान्स करणं, त्यांच्या ग्रुपमध्ये परफॉर्म करणं, इथून खरं तर कुठेतरी माझा प्रवास सुरू झाला. पण जेव्हा मी 4थीमध्ये होतो तेव्हा मी एकदा लावणी सादर केली होती माझ्या गॅदरिंगमध्ये, दिसला ग बाई दिसला. आणि तिथून खरं तर स्टेज परफॉर्मन्सेस माझे सुरू झाले लावणीचे. आणि तो जो अनुभव होता माझ्यासाठी तो खरंच खूप अप्रतिम होता. कारण लहान असल्यामुळं सगळ्यांकडनं खूप जास्त ॲप्रिसिएशन मला त्या गोष्टीसाठी मिळालं होतं. खरं तर मी जेव्हा 8वीमध्ये होतो तेव्हा आईचं जाणं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा धक्का होता. कारण माझी आई माझ्यावरती अगदी जीव ओवाळून टाकत होती. 5 बहिणींमध्ये एकुलता एक मुलगा असल्यामुळं फार माझा लाड घरामध्ये होता. पण मी अचानक आई जेव्हा गेली तेव्हा फार छोटा होतो. जबाबदाऱ्या तर काही माहितीच नव्हत्या किंवा फार विचित्र सिच्युएशन होती घरामध्ये. फार डिप्रेस्ड असं वातावरण घरामध्ये व्हायला लागलं होतं. आई गेल्यानंतर माझी 8वी 9वी झाली. त्यानंतर मी एज्युकेशन पुढं सुरू ठेवलं. त्यानंतर माझे वडील वारले. 2015मध्ये जेव्हा वडील वारले तेव्हा माझ्यावरती मोठा आभाळ कोसळलं. खरं तर पायाखालची जमीन सरकल्यासारखं माझं आयुष्य सरकून गेलं. कारण जबाबदारीच माहिती नव्हती. लाडामध्ये वाढलेला व्यक्ती, करिअरचं काही नव्हतं अजून. एज्युकेशन चालू होतं, माझं 2nd इयर चालू होतं BScचं. इन्कम सोर्स नव्हती. बाबा गेल्यानंतर सर्वाईव्ह कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. इमोशनल गोष्टींमधून स्वतःला सावरायला कोणी नव्हतं. तेव्हापासून मी ठरवलं की इमोशनल विचार करण्यापेक्षा इमोशन्सलाच आपण आपली पॉवर बनवूयात. आणि कुठेतरी तेव्हापासून मला कला सादर करण्याची अजून जास्त प्रेरणा मिळाली. कारण जिथे जिथे शोला मी जायचो तिथे मला फार छान लोकं भेटायची, ऑडियन्स भेटायची. त्यांच्यासोबत माझं दुःख कुठेतरी वाटलं जायचं. थोड्या वेळासाठी मी माझं दुःख विसरून जायचो. त्यामुळे मी लावणीला खरं तर ॲज अ प्रोफेशन चॉईस केलं. मी पुण्यामध्ये जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा आईवडील गेल्यानंतर एकच स्वप्न होतं की पुण्यासारख्या ठिकाणी येऊन आपलं विश्व आपल्याला तयार करायचं आहे.
खूप सक्सेसफुल आर्टिस्ट बनायचं आहे, अशी स्वप्न घेऊन मी परत पुण्यामध्ये आलो. काम चालू झालं, पण इच्छा असतानाही पाहिजे तेवढं काम भेटत नव्हतं. बऱ्याच वेळा असं व्हायचं की यार मुलगा असेल तर आम्हाला शोला नको, आम्हाला शोला मुलीच पाहिजेत, मुलींनाच बोलवा. ह्यामुळं कधी काम भेटायचं नाही. जेव्हा फायनान्शियल क्रायसिस यायचे, जेव्हा फायनान्शियल खूप तंगी यायची, तेव्हा असं वाटायचं आता हे सगळं सोडून द्यावं, कुठंतरी एक छोटा मोठा जॉब करावा आणि आपली लाईफ चालू ठेवावी. पण मी कधी हार मानली नाही. बऱ्याच वेळा असं वाटायचं, बऱ्याच वेळा डिप्रेशन यायचं, बऱ्याच वेळा काळजी वाटायची की फ्युचरमध्ये आपलं कसं होणार. एक कलाकार म्हणून जोपर्यंत मी छान दिसतोय, जोपर्यंत माझ्या पायामध्ये ताकद आहे, तोपर्यंत मला काम मिळेल, पण त्यानंतर काय, असे विचार जेव्हा यायचे तेव्हा असं वाटायचं सगळं सोडून टाकू, कलावंत म्हणून या फील्डमध्ये राहायलाच नको असं वाटायचं. पण माझ्या सोशल मीडियानी असेल, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी कधी मला हरू दिलं नाही. माझ्या भरपूर मित्रांनी मला ह्या गोष्टीमध्ये साथ दिली. नेहमी ते म्हणायचे की तुझ्यात एवढं पोटेन्शियल आहे, कुणाचा सपोर्ट नसताना, फॅमिलीमध्ये कोणीच डान्स बॅकग्राऊंडचं नसताना तू जर एवढ्या पुढेपर्यंत जाऊ शकतो तर तू इझिली या इंडस्ट्रीमध्ये सर्वाईव्ह करू शकतो. 2019मध्ये वाढीव दिसताय राव नावाचं एक फार फेमस आणि प्रसिद्ध गाणं मी केलं. ते एका मूवीतलं सॉन्ग होतं. छत्रपती शासन नावाच्या चित्रपटामध्ये माझा पहिला डेब्यू होता तो, आणि पहिल्याच मूवीमध्ये मला ॲज अ लीड परफॉर्म करण्याची संधी भेटली. इवन ती मूवी करत असताना सुद्धा बरेच मला असे अनुभव आले की यार मुलगा आहे तर ह्याला हे गाणं कशाला देताय तुम्ही, किंवा मुलगा असूनही मुली असताना, एवढ्या हिरोईन्स असताना त्याला कशाला तुम्ही परफॉर्म करायला देताय. अशासुद्धा गोष्टी मला ऐकण्यात आलेल्या आहेत. करताना लोकांनी कोरिओग्राफी करण्यासाठी नकार दिला त्या गाण्याची, त्या गाण्यावर लक्ष देण्यासाठी नकार केला. एवढंच कारण होतं की एक मुलगा ती लावणी परफॉर्म करणार होता. पण कुठेतरी मी हार मानली नव्हती. मी कॉन्फिडंट होतो त्या बाबतीमध्ये, आमचे डिरेक्टर कॉन्फिडंट होते. त्यामुळं ते गाणं आज तुम्हा सगळ्यांपुढं आहे. प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवरती असेल, प्रत्येक ठिकाणी ते गाणं वाजतं. वाढीव दिसता राव तुम्ही लय वाढीव दिसता राव. तर हा फार वेगळा अनुभव होता. म्हणजे मला संधी तर फार छान मिळाली, पण अनुभवही तेवढाच मोठा मिळाला मला ह्या गाण्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला ती म्हणजे माझी श्रीलंका ट्रिप. मी श्रीलंकाला एका इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशनसाठी गेलो आणि तिथे मला इंटरनॅशनल लेवलवरती फोक डान्समध्ये प्रथम क्रमांक मिळवला. आणि तिथून जे माझं आयुष्य बदलून गेलं, त्यानंतर मला कधी मागं वळून बघायची गरज पडली नाही. मूवीमध्ये गाणं सादर केलं, त्यानंतर हळूहळू सोशल मीडियावरती मी माझं टॅलेंट पुट ऑन करायला लागलो. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, टिकटॉक एक फार छान प्लॅटफॉर्म होता जिथं मी 5 लाखच्या जवळपास फॉलोअर्स गेन केले होते. त्यानंतर इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, अशा प्लॅटफॉर्म्सवरती मी माझी कला सादर करायला लागलो. आणि तुम्हा रसिका मायबापांचं मला खूप भरभरून प्रेम मला सगळ्या सोशल मीडियावरती मिळालं. फार घाणेरडे आणि वाईट अनुभव रोज येत असतात. इव्हन जरी मी फेमस झालो असलो तरीही लोकांचा, अजूनही भरपूर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. सोशल मीडियावरती कमेंट्स तुम्ही बघत असाल, काही व्हिडिओवरती एवढे गलिच्छ आणि घाणेरडे कमेंट लोक करतात. छक्का असेल, नाचा असेल, बायल्या असेल, असे घाण कमेंट लोक करतात, कारण त्यांच्या हातामध्ये फोन आहे. एक पुरुष लावणी कलावंत म्हणून लोक आता माझं सेक्शुअल ओरिएंटेशन पण ठरवायला लागलेत. म्हणजे हा मुलगा असून लावणी करतो म्हणजे त्याच्या सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल लोक अगदी काही पण बोलतात. मला हे म्हणायचं आहे, तुम्ही परफॉर्मन्सला, कलेला ॲज अ कला म्हणून बघा ना. त्या गोष्टीपर्यंत जायची तुम्हाला गरजच नाही आहे. कारण तुम्हाला जे तुमच्या डोळ्यापुढे दिसतंय ते किती प्युअर आहे, ते किती रिअल आहे, ते किती सुंदर आहे, ते बघा तुम्ही. घाणेरड्या गोष्टींचा विचार लोक फार लवकर करतात आणि चांगल्या गोष्टी पटवून देण्यामध्ये अख्खं आयुष्य निघून जातं आमचं. बिनकामी ढवळाढवळ करण्यापेक्षा ज्याचं जसं लाईफ चालू आहे त्याला तसं जगू द्या. घरामध्ये बसून कमेंट करणं फार सोपं आहे हो, पण इथे येऊन हे सादर करणं फार अवघड आहे. त्यामुळं मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की एखाद्याला कमेंट करताना विचार करून कमेंट करा. भरपूर लोक असे आहेत ज्यांची लायकीसुद्धा नसते कमेंट करण्याची, पण ते लोक एवढे घाण बोलून जातात. ते कधी विचार करत नाहीत की पुढचा आर्टिस्ट किती लेवलचा आहे, त्यांनी कलेसाठी, त्यांनी आपल्या देशासाठी काय केलं आहे, किंवा कुठे त्यांनी सादरीकरण केलं आहे, हे त्यांना मॅटर करत नाही. त्यांना फक्त कमेंट करायची असते
की हा मुलगा आहे आणि मुलीसारखा करतो, हा असाच आहे, हा तसाच आहे. मी एक मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे, इंटरनॅशनली सर्टिफाईड. तर मेकअप प्लस लावणी असा दोन्ही गोष्टींचा संगम करून माझं आत्ता सध्या काम चालू आहे. कारण आधीपासून मेकअपची आवड होतीच मला, कारण स्वतःचा मेकअप मला स्वतः करावा लागतो. कारण भरपूर इव्हेंट्सला प्रवास असतो, प्रत्येक वेळा कोणी अवेलेबल होतं, कधी कोणी अवेलेबल होत नाही. त्यामुळे स्वतःचा मेकअप मी नेहमी स्वतः करतो. त्यामुळे कुठेतरी माझा मेकअपमध्ये सुद्धा तेवढाच जास्त इंटरेस्ट होता. म्हणून मी सध्या एक ॲज अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टसुद्धा काम करतो आहे. पण कधीकधी डोक्यामध्ये विचार येतात, कधीकधी शोज नसतात जास्त. बऱ्याच आता मागे तुम्ही बघितलं असेल, लॉकडाऊनमध्ये सर्व कलाकारांची फार हाल झाली. भरपूर कलाकारांना घरी खायलासुद्धा अन्न नव्हतं. मी त्या बाबतीमध्ये लकी होतो की मला सोशल मीडियावरनं कुठेतरी थोडंसं इन्कम चालू होतं. त्यामुळं मी लॉकडाऊन सर्वाईव्ह करू शकलो. पण ही फार भयानक सिच्युएशन आहे. सो मी सर्व आर्टिस्ट लोकांनासुद्धा एक मोलाची सजेशन म्हणता येईल देऊ इच्छितो की फक्त कलेवरतीसुद्धा डिपेंड राहू नका. ऑलवेज हॅव अ प्लॅन बी विथ यू. कारण नेहमी तुम्हाला काम भेटेलच याची गॅरंटी नाही. त्यामुळं अलॉंग विथ दॅट एज्युकेशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी BSc B.Ed माझं कंप्लीट आहे विथ हायेस्ट ग्रेड, युनिव्हर्सिटीच्या हायेस्ट ग्रेड्सपैकी मी एक आहे. बट कुठंतरी आईवडील वारल्यानंतर माझ्या अपेक्षा आयुष्याकडनं फार कमी झाल्यात असं म्हणायला हरकत नाही. मला जे काही माझ्या आईवडिलांसाठी करायचं होतं, आता मी खूप कॅपेबल आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. पण कुठंतरी मला त्यांची साथ नाही आहे, मला त्यांची कमी फार जाणवते. कारण मी लहानपणापासून बघत आलो आहे की त्यांनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. आणि जेव्हा आत्ता मी एवढा कॅपेबल आहे, फायनान्शियली असेल, बाकी गोष्टीसाठी असेल, मी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकलो असतो. पण आज तेच नसल्यामुळं मला फार कुठेतरी त्यांची कमी जाणवते. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, जोपर्यंत तुमच्या जवळचे व्यक्ती तुमच्याजवळ आहेत ना, तोपर्यंत त्यांना भरभरून प्रेम द्या, त्यांना भरभरून त्यांच्या इच्छा पूर्ण करा. कारण गेल्यावरती फक्त आठवणी राहतात आणि त्या लोकांची कमी नेहमी भासवत जाते. ह्या सगळ्या गोष्टीतनं कुठंतरी मी आत्ता हळूहळू ओव्हरकम करायला लागलो आहे. इवन कधी असं होतं की त्याच गोष्टी मला परत बॉदर करतात. कारण एक लाडाचा घरातला लहान मुलगा आहे, ज्यांनी जी गोष्ट घरामध्ये मागितली आहे ती सगळ्या गोष्टी त्याला भेटल्यात आणि आज तो फायनान्शियली खूप वेल सेटल्ड आहे. पण ज्यांनी त्याच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या, पण आज त्याच व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते व्यक्ती नाही आहेत. सो तुम्ही सर्वांनी जवळच्या माणसांना कधीच गमावू नका, मला असं म्हणायचं आहे. एकटेपणा जो असतो तो फार वाईट आहे. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला फार विचित्र विचार येतात. माझ्या कलेने तरी मला फार तारलं आहे. त्यामुळं मी सगळ्यांनाच सांगेल की एक ना एक तरी कला तुमच्याजवळ असायला हवी. माणसं तुमची साथ सोडून जाऊ शकतात, पण कला तुमची साथ कधीच सोडून जाऊ शकत नाही. जर तुम्ही माझ्यासोबत सोशल मीडियावरती कनेक्टेड असाल तर तुम्हाला नेहमीच माझ्या बॅकग्राऊंडमध्ये खूप साऱ्या ट्रॉफीज दिसतील. अगदी एका ट्रॉफीच्या दुकानात कशा ट्रॉफीज असतात तशा खूप साऱ्या ट्रॉफीज माझ्याकडे आहेत. कारण आत्तापर्यंत ऑलमोस्ट 700 ते 800 शोज मी परफॉर्म केलेले आहेत. भरपूर नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट, झोनल अशा भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये, कॉम्पिटिशन्समध्ये असेल किंवा शोजमध्ये असेल मी परफॉर्म केलेलं आहे. लोकमतचा डिजिटल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड असेल, युवा लावणी सम्राट पुरस्कार असेल, राजश्री शाहू पुरस्कार असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असेल, कलावंत पुरस्कार असेल, असे भरपूर पुरस्कार मला मिळालेले आहेत. इवन मी लहान मुलांसाठी किंवा अनाथ आणि अपंग मुलांसाठी एक चॅरिटी शो करत होतो, ज्याचं नाव होतं नृत्यातून समाजसेवा. मागचे 5-6 वर्ष आम्ही तो शो करत होतो, ज्यामध्ये आम्ही खेड्यापाड्यामध्ये ज्यांना ऑथेंटिक लावणी बघायची संधी भेटत नाही अशा गावांमध्ये जाऊन लावणी सादर करत होतो आणि तिथून चॅरिटी जमा करून भरपूर लोकांना आम्ही चॅरिटी डोनेटसुद्धा करायचो. त्याच समाज सेवेसाठी सुद्धा मला समाज मानव पुरस्कार असेल, असे बरेच पुरस्कार मला मिळालेले आहेत. बऱ्याच वेळा लोकांना समजतच नाही की हा मुलगा आहे की मुलगी आहे. कारण शरीरयष्टी वाईज असेल, गेटअप असेल, मेकअप असेल, डान्स असेल, हे बघून बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही की हा खरंच मुलगा आहे. त्यामुळे भरपूर लोक पेन्स लावतात. इवन माझे काही क्लासमेट्स वगैरे आहेत, ते घरच्यांना वगैरे सांगत असतात की यार किरण कोरे आमचा मित्र आहे. सो त्यांच्या घरच्यांनासुद्धा कधी बिलीव्ह होत नाही की खरंच हा मुलगा आहे. म्हणजे ते सुद्धा नेहमी असे फसून जातात.
म्हणजे भरपूर शोला असं सुद्धा होतं जेव्हा आम्ही स्टेजवरती परफॉर्म करतो आणि जेव्हा आम्ही ग्रीन रूममध्ये वगैरे असतो तेव्हा काही जे क्युरियस ऑडियन्स असतं किंवा पत्रकार वगैरे असतात तर ते येऊन आम्हाला भेटत असतात आमचं नाव वगैरे विचारायला, न्यूज वगैरे द्यायला. तर भरपूर वेळा असं होतं ते मला स्टेजवर फिमेल गेटअपमध्ये बघतात, आल्यावरती ते त्या मुलीला शोधत असतात येऊन ग्रीन रूममध्ये. खूपदा माझ्यासोबत असं होतं. मग मलाच कधी कधी विचारतात की ती मुलगी कुठे आहे. त्यांचा आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा त्यांचं आम्हाला नाव विचारायचं आहे, त्यांचं बॅकग्राऊंड विचारायचं. मग त्यांना मला पटवून द्यावं लागतं की बाबा ती मुलगी मीच आहे, मी एक लावणी परफॉर्मर आहे. आता सोशल मीडियामुळं लाईफ फार बदलून गेलं आहे. म्हणजे अगदी लहान लहान मुलंसुद्धा कधी कधी नॉर्मली फिरतानासुद्धा नॉर्मल गेटअपमध्ये सुद्धा ओळखून जातात. त्यामुळं आता लोक जास्त फसत नाहीत. पण 2 वर्षापूर्वी वगैरे फार लोकांची फसवणूक व्हायची. फार त्यांना मजा वाटायची की यार खरंच मुलगा असून कसं काय तुम्ही एवढं सुंदर परफॉर्म करता. सो अशा मजेशीर गमती आमच्या शोजमध्ये नेहमी घडत असतात. असं छान काम मी माझं चालू ठेवलं आणि एक छोटं स्वप्न असतं माणसाचं की पुण्यामध्ये एक स्वतःचं घर असावं. गावाकडून आलेल्या व्यक्तीचं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे हेच की पुण्यामध्ये स्वतःचं एक छत असावं जिथे मी समाधानाने जाऊन राहू शकतो, समाधानाने मी जाऊन स्वतःचा टाईम स्पेंड करू शकतो. सो माझीसुद्धा इच्छा होती की पुण्यामध्ये एक छोटंसं घर घ्यावं आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या कलेने मला ह्या वर्षी 2024मध्ये मी स्वतःचं घर घेऊ शकलो. पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःची कार घेऊ शकलो. खरं तर अपेक्षा फार नव्हत्या आधीपासूनच की खूप फॅन्सीच काहीतरी हवं आहे, खूप मोठंच घर हवं आहे, खूप भारीच गाडी हवी आहे असं मला कधी आत्तासुद्धा वाटत नाही. पण गरजेपुरतं किंवा स्वतःची लाईफ कुठंतरी इझी होईल, स्वतःला कुठंतरी जायला असेल, कुठून आल्यावरती एक हक्काचं जे घर हवं असतं ते आज मला मिळालं. आणि स्वतः कुणाच्या ही मदतीशिवाय, कुणाच्याही साथीशिवाय मी माझी 2ही स्वप्न यावर्षी पूर्ण केलेत. त्यामुळे नेहमी मला छान वाटतं माझ्या कलेचा. मला फार अभिमान वाटतो की माझ्या कलेमुळं आज मी हे सगळं करू शकलो. सोशल मीडियावर फेमस झाल्यापासून बरीच लोक ओळखायला लागलेत. इवन मी बाहेर सहज फिरायला वगैरे गेलो तरी लोक ओळखतात. पण त्यात 2 प्रकारचं ऑडियन्स सध्या मला दिसतं आहे. एक ऑडियन्स फार कौतुकाने माझ्याजवळ येतात आणि माझ्यासोबत फोटोज काढतात, फॅमिलीला माझ्यासोबत इंट्रोड्यूस करून देतात. पण काही ऑडियन्स असं पण आहे जे म्हणतात अरे हे बघ हे तेच आहे बघ, मुलीसारखं नाचते बघ ते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे आता एक लावणी परफॉर्मर म्हणून मी जेव्हा स्टेजवर ॲज अ फिमेल परफॉर्म करतो तेव्हा स्त्रियांच्या चारित्र्याला कुठंतरी गालबोट लागावं असं मला कधीच वाटत नाही. मी स्त्रियांचा फार आदर करतो आधीपासून, कारण मी सख्ख्या 5 बहिणींचा भाऊ आहे. त्यामुळं जेव्हा ॲज अ फिमेल मी परफॉर्म करतो बऱ्याच लोकांना माहिती नसतं हा मुलगा आहे म्हणून. त्यामुळे मी कधीच माझ्याकडनं असं काही घडू देत नाही ज्यामुळं स्त्रियांच्या चारित्र्याला कुठंतरी गालबोट लागेल. आणि महाराष्ट्राची सगळ्यात खंत वाटणारी गोष्ट ही आहे की मुलांनी जर एखाद्या मुलीचं काम केलं तर ते फार लोकांना घाण वाटतं किंवा लोकांना फार ते तुच्छ वाटतं. पण एखादी मुलगी जर मुलासारखं बिहेव करत असेल किंवा मुलाची कामं करत असेल तर ते बोलतात की यार आमची मुलगी फार हिंमतवान आहे, ती कोणाला घाबरत नाही, ती फार मुलांसारखं काम करते. पण हा डिफरन्स लोक का करतात मला अजूनपर्यंत समजलं नाही. आता तुम्ही बघत असाल लोकांना क्रिंज कंटेंट फार आवडतो आहे, घाणेरडे प्रकार लोकांना फार आवडतात. तुम्ही बघितलं असेल चांगल्या आर्टिस्ट लोकांचे बरेच असे मराठी डेली सोपवाले आर्टिस्ट आहेत जे फार छान काम करतात इंडस्ट्रीमध्ये. माझ्याबरोबरीचे सुद्धा काही पुरुष लावणी कलावंत आहेत जे इव्हन माझ्यापेक्षा छान परफॉर्म करतात. अशा लोकांचे सुद्धा आज फॉलोअर्स नाही आहेत, कारण लोकांना चांगल्या गोष्टी पटत नाहीत लवकर. वाईट गोष्टी पटवून द्यायला फार कमी वेळ लागतो. कुणाला तुमच्यावर विश्वास असेल किंवा नसेल, पण तुम्ही तुमच्या स्वतःवरचा विश्वास कधीच हरवू नका. आज तुम्ही सर्वांनी मला ऐकलं आहे ग्रो मोशन या यूट्यूब चॅनलवरती. मला इकडे आमंत्रित करून माझी स्टोरी तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल संपूर्ण ग्रो मोशन टीमचा मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.